पप्पा बोल मला. तर पप्पा बोल पप्पा. मम्मी बोल मम्मी. हाय. तर मंडळी नमस्कार सगळ्यांना. तर आज माझं ही पिल्लू म्हणजे माझी श्रीजा बोलायला लागलेली आहे. मम्मी पप्पा त्याचबरोबर दादा वगैरे म्हणते. खरंच किती छान असतं ना, म्हणजे ही मोमेंटच किती भारी असते. आपलं बाळ म्हणजे बोलायला लागल्यानंतर त्याचे जे पहिलं उच्चार असतात ते ऐकण्यासाठी आईचे जे कान असतात ते तरसलेले असतात. हा, शौर्यच्या वेळेस पण शौर्यनं आई मम्मी पप्पा वगैरे म्हटलं होतं स्टार्टिंगला, किंवा तो बी बोलायला लागला होता. मात्र त्यावेळेस मी जास्त लक्ष त्याच्याकडे देऊ शकले नाही, कारण तो जास्तीत जास्त आजारीच असायचा. कारण त्याचं सारखं रडं वगैरे सुरूच असायचं. मात्र ही माझी चिमणी खूप स्ट्रॉंग आहे, ती अजिबात म्हणजे आजारी वगैरे नसते आणि त्याचबरोबर म्हणजे जास्त रडत वगैरे नाहीये. त्यामुळे हिचे जे काही म्हणजे छोट्या छोट्याशा मोमेंट्स म्हणा किंवा छोट्या छोट्याशा ज्या आठवणी आहेत त्या मी इथं म्हणजे कॅप्चर करण्याचा किंवा एका व्हिडिओमध्ये शूट करून घेणार आहे. सो तुम्हाला सुद्धा दाखवते बाळूमामाच्या आशीर्वादाने आज ही माझं पिल्लू बोलायला लागलेलं आहे. श्रीजा मम्मी म्हण मम्मी. मम्मी म्हण. मम्मी म्हण. म्हण ना. मम्मी बोल मामा. बोल घे. अरे बोल मामा. मामा. अगं बोल ना. काय बाबा अवघड आहे. ही अशी करते बघ, म्हणून व्हिडिओ बनवायला नको म्हणते. असा सपोर्ट देत नाही, मी बोलतच नाही व्हिडिओ समोर, हिची बोलायची डेअरिंगच होत नाही. आणि ज्या वेळेस फोन सुरू नसतो ना त्यावेळेस बिनधास्त बोलते. बोल कसं श्रीजा. पप्पा बोल पप्पा. पप्पा. पप्पा म्हण बघू. पप्पा. अगं बोल. शौर्य सांग रे तिला. शौर्य पप्पा बोल मला. तर पप्पा बोल पप्पा. मम्मी बोल मम्मी. हा सांग शौर्य सांग. तू सांग. मम्मी बोल मम्मी तुझ्या. अगं पप्पा मम्मी बोल. ही मम्मीला बोलायला सांगितलं ना नुसतं पप्पा 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 एवढंच बोलते सारखं सारखं. हा श्रीजा. दादा बोल दादा. पप्पा नाही दादा. मग पप्पा बोला. आई बोल आई आई. आई बोल आई आई. आई. तुझा आई बोल बोल आई. मामा बोल मामा बोल मामा. पप्पा नाही ग. पप्पाचा एक बेक के बे पडा. पप्पा 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 सगळं काय बोल म्हणले की पप्पाच बोलते. छान श्रीजा श्रीजा श्रीजा. बाळ सांग. हा पप्पा बोल पप्पा. पप्पा म्हण. हा म्हण पप्पा. पप्पा बोलते पप्पा. पापा. पप्पा बोल पप्पा पप्पा. पप्पा बोल श्रीजा. पप्पा. हा डान्स कर म्हणता. डान्स कर म्हणता. डान्स. हा 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 डान्स कर डान्स कर डान्स कर की. अगं डान्स कर. बरं टाळ्या वाजव. विठ्ठल विठ्ठल काय. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं मुलं माया करते दादाची. दादाची माया कर. दादा. तर आज अशा प्रकारे माझी श्रीजा म्हणजे बोलायला लागलेली आहे. छोटे छोटेसे म्हणजे उच्चार काढते. आता फक्त हिला 1.5 वर्ष झालं तर लगेचच ही बोलायला सुरुवात केलेली आहे. ह्याच्या काही मी मोमेंट्स म्हणा किंवा आठवणी वगैरे कॅप्चर केलेल्या नाहीये. त्याच्याबद्दल मला खरंच कसं तरी वाटतंय. कारण लहान मुलांचं हेच बालपण असतं आणि आता सोशल मीडिया तर्फे आपण लहान मुलांचे बालपण जे आहे ते कॅप्चर करून ठेवू शकतो. आणि आपल्याकडे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बघायचं असतं किंवा आपली मुलं ज्यावेळेस मोठी होतात त्यांना आपण दाखवू शकतो. खरंच खरंच म्हणजे खरंच हे सोशल मीडियामुळे खरं शक्य झालंय. कारण आपण लहानपणी कसं होतं काय होतं हे आपण फक्त घरच्यांनी सांगितल्यानंतर आपल्या आई वडिलांनी सांगितल्यानंतर फक्त आपण इमेज करू शकतो किंवा फक्त ऐकू घेऊ शकतो. मात्र आपल्या मुलांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आपण आता ह्या व्हिडिओ तर्फे शूट करू शकतो किंवा कॅप्चर करून डाउनलोड करून ठेवू शकतो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतो. आता हे युट्यूब हे एक चॅनल जे असं आहे की हे तुम्ही म्हणजे याच्यावरती व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवले अपलोड केले ना तर ते जसेच्या तसे कायम राहतात. ईमेल आयडी आणि पासवर्ड तेवढा लक्षात ठेवला म्हणजे. आणि परत त्याचा खूप फायदा होतो. तर मी असं ठरवते की आता श्रीजाचं जे काही बालपण आहे ते याच्यामध्ये कॅप्चर करावं
आणि त्यानंतर मग पुढे 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 म्हणजे जसं ती मोठी होत जाईल तशा तशा तिच्या आठवणी म्हणा किंवा सगळ्या गोष्टी तिच्या कॅप्चर राहतील, आठवणी आपल्या जवळ राहतील. कारण हेच असतं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण कॅप्चर केल्या की आयुष्यामध्ये आणखी थोडासा आनंद येतो. तर कसं वाटतंय माझ्या श्रीजाचं बोलणं किंवा कसं वाटतंय, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यांना जाता जाता जय बाळू. चला भेटू एका पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर श्रीजा. बाय.